शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विकी पाटील, खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. शेतकरी मित्रांनो, आज वार सोमवार 29 जानेवारी 2026. तर मित्रांनो, आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कोपरगाव म्हैस बाजारामध्ये. मित्रांनो, बरेच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट होता की आम्हाला कोपरगाव म्हैस बाजार दाखवा. तर मित्रांनो, हा बाजार सोमवारी सकाळी 8 वाजेपासून तर 1-2 वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो. या ठिकाणी बरेच मुरा जातीच्या, जाफराबादीच्या किंवा भागड अशा म्हशी आलेल्या असतात. मित्रांनो, जर तुम्हाला या मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर वगैरे टाकणार आहेत. तर मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी भरपूर म्हशी आलेल्या आहेत. पूर्ण मोठा बाजार आहे मित्रांनो. हा नंबर 1 बाजार मित्रांनो, सोमवारी बाजार भरतो. पाहू शकता आपण या ठिकाणी या पा किती म्हशी आलेल्या आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला गाईंचा आणि म्हशींचा बाजार असतो. तुम्हाला पण मार्केटमध्ये जर म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला आता यांची लाईव्ह व्यवहार पण दाखवणार मी व्हिडिओच्या माध्यमातून. तर शेतकरी बांधवांना या ठिकाणी पण जोडा आलेल्या विक्रीसाठी 1 नंबर क्वालिटीच्या ज्या म्हशी असतात. तुम्हाला पण या ठिकाणी जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही सोमवारच्या बाजारात येऊन खरेदी करू शकता. कमीत कमी मित्रांनो या ठिकाणी जो रेंज मित्रांनो म्हशींची लाखाच्या वरती रेंज आहे आणि क्वालिटीच्या म्हशी असतात. तिकडे समोर पण 2 म्हशी आलेल्या आहेत. पाहू शकता पण या ठिकाणी तुम्हाला पण या मार्केटमध्ये जर म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही यूज खरेदी करू शकता. काय किंमत आहे जोड्याची? 1,20,000 जोड्याची. बाजारामध्ये कोणी मागणी केली का? कितीपर्यंत? 2.5 लाखाला. कुठले व्यापारी आपण? वैजापूरचे. कुठली खरेदी असते आपल्याला? मग गुजरातची खरेदी असते. आपल्याकडे गावांची आणि जनरलची गॅरंटी काय देतात आपण? मग अंगाची साडाची बोली असते. राहिली तर तिची दुधाची बोली ती. बरोबर. आता याची किंमत काय सिंगल जर घेतली तर आपण? 1,80,000. 1,80,000. काही किंमत वगैरे बाजारात मागणी केली कोणी? मागितले ना. कितीपर्यंत? 45,000. किती आणलेले होते आपण आज? 8 आणले होते. 8 आणले होते. कसं बाजार वगैरे आजचा? आजचा चांगला बाजार चांगला या ठिकाणी. तर ही कच्ची का तू? कच्ची. किती दिवसाची? 8 दिवसाची. काय मिनिमम कॅपॅसिटी असणार दुधाची? 3 ते 15-16 लिटर. 15-16 असणार आहेत का? मित्रांनो, क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी. 8 दिवसाची कच्ची आहेत. तुम्हाला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून टॉपच्या म्हशी खरेदी करायची असेल पूर्ण खात्रीशीर बोलीमध्ये आपल्याला म्हशी खरेदी करून देतील. वैजापूरचे व्यापारी मित्रांनो सकाळपासून त्यांनी 8 म्हशी आणलेल्या होत्या. बरोबर. पावती वगैरे बनवून देत आपण बरोबर. मित्रांनो पाहू शकता आपण 1 नंबर क्वालिटी असेल. आपली घरी पण दावा नसते का? आणि कोणकोणते बाजार करता आपण? घोडेगावचा, कोपरगावचा. 25 म्हशी घरी बांधलेल्या आता. हो हो. तर आपलं नाव सांगा. नाव सांगा त्यांना. नंबर सांगा आपल्याला. जफर शेख. मोबाईल नंबर 8177 86 48 66. बरोबर. तर एनी टाइम शेतकरी बांधव कधी पण आला कधी पण आला. गोडेगाव मार्केटमध्ये आणि कोपरगाव मध्ये घरीच माल विकतो. घरी पण या ठिकाणी हो, म्हशी आलेल्या हो, असतात. घरी. तर महिन्यामध्ये किती गाडी येते आपल्याला? महिन्यामध्ये समजा 3 गाडी लागते. 3 गाडी लागते आपल्याकडे. बरोबर. एका मिनिमम गाडीमध्ये किती माल असतो आपला? 9 म्हशीची एक गाडी असते. 9 म्हशीची असते. बरोबर. आपल्याकडे फक्त म्हणजे कच्च्या म्हशी असतात सर्व. म्हणजे 8-9 दिवसाच्या कच्च्या 8-9 दिवसाच्या कच्च्या. काही जनलेले पण राहतात आपल्याकडे. मित्रांनो, या ठिकाणी लाईव्ह मिल्किंग चेक पण करून देणार आहेत. अंगाच्या साड्याच्या बोलीमध्ये तुम्हाला म्हशी खरेदी करून देतील. मित्रांनो, अतिशय चांगला व्यवहार आहे गोडेगावमध्ये आणि कोपरगावमध्ये. यांची दावा नसते आणि घरी पण असते. शेतकरी बांधव कधी पण आला तर यांच्याकडे तुम्हाला टॉपच्या म्हशी खरेदी करून देतील ते. तर पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर म्हशी आलेल्या आहेत. तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आली मित्रांनो तर व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत. आता ही पहा, इकडे पण एक म्हशी या ठिकाणी पण शेतकरी आलेले आहेत. हे पहा मित्रांनो, म्हशीची क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी. बाजार मित्रांनो सकाळी 8 वाजेपासून तर 1-2 वाजेपर्यंत हा भरतो बाजार. शेतकरीच्या म्हशी पण आलेल्या असतात. व्यापाऱ्यांचं जाऊन पण असतात या ठिकाणी. हे पण इकडे पण बसलेलेच म्हशी. हे पण बाजार कसा भरलेला आहे हे पाहू शकता आपण या ठिकाणी. भरपूर म्हशी आलेल्या आहेत बाजारामध्ये. तुम्हाला जर यायचं असेल खरेदीसाठी तर तुम्ही सकाळी लवकर या मित्रांनो, कारण आता बाजाराला सुरुवात सकाळी 8 वाजेपासून सुरुवात होते बाजाराला. आणि जर आता 1-2 महिन्यामध्ये अजून चांगले बाजार भरतील. तुम्हाला जर मार्केटमध्ये यायचं असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला आहे तर तुम्ही येऊन खरेदी करू शकता या ठिकाणी. हे पहा इकडे पण मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी. चांगला जोड आहे मित्रांनो. हे पहा क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण. म्हशीची क्वालिटी चांगली असतात. शेतकरीला परवडेल अशी म्हशी असतात मित्रांनो. पूर्ण अंगाच्या साड्याच्या मुलीमध्ये तुम्हाला या ठिकाणी म्हशी वगैरे खरेदी देते. हे पहा इकडे पण इकडे पण भरपूर म्हशी आलेल्या आहेत मित्रांनो. किंमत मिनिमम तुम्हाला कमीत कमी हे पहा किंमत मिनिमम तुम्हाला लाखाच्या वरती भेटेल मित्रांनो. कारण इथला जो माल असतो ना गुजरातचा माल असतो या ठिकाणी. हे पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर म्हशी आलेल्या आहेत. या तुम्ही पण खरेदी करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा. हे पहा इकडे पण भरपूर आलेले व्यापारी आणि समोर दिसाय मित्रांनो पूर्ण म्हशी विक्री झालेल्या आहेत. गाडीला बांधलेल्या म्हशी. हे पहा मित्रांनो वरती पण बांधलेले आहेत म्हशी. आता शेडमध्ये पण म्हशी बांधलेल्या असतात. या ठिकाणी 8-9 दिवसाच्या कच्च्या म्हशी आलेल्या आहेत किंवा हे पहा इकडे पण भरपूर म्हशी आलेल्या आहेत. जर तुम्हाला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून यायचं असेल खरेदीसाठी तर या खरेदी करायला वाटलं तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा. हे पहा इकडे पण आलेले आहेत भरपूर म्हशी. बाकीच्या विक्री झालेल्या आहेत. कोणत्या?
हे पहा मित्रांनो किती आणलेले आहेत आपण म्हशी आपण 7-8 आणले होते. 7-8 आणले होते. कुठली खरेदी असते आपली हा खरेदी कुठली असते आपली खरेदी मारवाड मारवाडची जंगल खरेदी असते. काय झालं का विक्री सकाळपासून विक्री झाल्या ना. किती दिली आपण 7 इकले एक राहिली एवढी. आता एक राहिली आता हा. ही कच्ची का कच्ची किती दिवसाची आहे बाकी 8 दिवस 8 बाकी. दिवसाची काय किंमत आहे सारीची वाली हिची किंमत सांगायला 1.45. 1,45,000 काही मागणी वगैरे केली कोणी मागायचे त्याला किती 31 लाख. पर्यंत 1,30,000 पर्यंत काही मिनिमम काही कॅपॅसिटी आहे सर दुधाची 14 लिटर. हा बरोबर आपल्याकडे गाबांची जनरलची काय गॅरंटी असते मग साडाची अंगाची सडाच्या गॅरंटी अंगाची असते मित्रांनो गाबान म्हशीची आणि जनरली आपल्याला झालेली म्हैस पिळून देऊ पिळून आपण. देणार तुम्ही या दोन ठिकाणी time आणि कोणकोणते बाजार करता आपण आपण घोडेगाव कोपरगाव काष्टी काष्टी कोपरगाव घोडेगाव बाजार अंगोला. करता मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे. आता त्याच्याकडे एकच म्हैसूर दिली आपलं नाव नंबर सांगा बरं नाव शाहरुख पठाण नंबर 9529 45 1576. बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असेल गोडेगाव मार्केटमध्ये किंवा कोपरगाव काष्टीमध्ये किंवा यांची घरी पण नाव नसते कधी पण एनी टाईम आले तर यांच्याकडे आपण खरेदी करू शकता. पूर्ण गॅरंटीची बोलीची तुम्हाला या ठिकाणी व्यवहार करून देणार असते. तुमची काय हे पाहिजे मित्रांनो पद्धती एकच आणली का 6 होत्या हो. 4 विकल्या 2 राहिल्या. कुठली खरेदी असते आपल्याला आपली काष्टी काष्टीची खरेदी असते तर आपल्याकडे काय बोली असते म्हशींची साडाची दुधाची अंगाची अंगाची साड्याची बोली असते आपल्याकडे 5-6 आणलेले होते आता 2 उरले का एक हा, उरली 2 वर 2 उरलेले आहेत आता कच्च्या आहेत दोघी हा तू एकाची किती- किती 8 दिवसाच्या? दिवसाची 8-8 दिवसाच्या कच्च्या आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे. किती यंदा आहे ताई ही दुसऱ्यांदा दुसऱ्या वेताला 6 दात वगैरे 6 दात असली काय जडल्यानंतर कॅपॅसिटी ते 14 लिटर 14 लिटर 7-7ची असणार आहे या ठिकाणी आणि काय किंमत वगैरे काय असणार याची? 1.70 सांगायला आहे 1.5 बरोबर. लाख रुपयाला मागितली ती बाजारामध्ये 1.5 लाखाला मागितली केलेली नाही. 1,70,000 रुपये सांगतात चॅनलच्या माध्यमातून आले 2-4-5 रुपये हो कमी कमी होतील. हिची काय लावली किंमत तिची सांगायला 21 पहिला रुई पहिला रुई का तुम्ही काय दाताला कशी आहे? दाताला 4 दात 4 दाती पहिला रुई का किती दिवस बाकी येईल मग आता तिला 8 दिवस बाकी 8 दिवस बाकी तर मित्रांनो पहिला रुई 8 दिवस बाकी चॅनलच्या माध्यमातून आले तर व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत अंगाच्या साड्याच्या बोलीमध्ये आणि किंमत काय असणार हिची वाली 21 सांगायला 21 पण कमी जास्त करू 1,20,000 रुपये किंमत सांगायची व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहे. पाहू शकता मित्रांनो पहिला रुई 4 दात आहे फक्त पाहू शकता हे बघा पहिला रुई 4 दात आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण नाव नंबर सांगा दादा. आकाश गांगुडे राहणार वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर कुठली खरेदी असते आपली आपली काष्टी काष्टीची खरेदी असते आपल्याकडे बोली वगैरे हो सगळे सगळे चॅनलच्या माध्यमातून आले काही मानपत्र दिली का हो. बरोबर तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आली तर म्हशीची किंमत आहे त्यामध्ये 5,000 का हो. 100% फरक असेल त्यामध्ये आणि नाव नंबर सांगून देतो. आकाश गांगुर्डे नंबर 72 49 53 52 91. बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे त्यांच्याकडे आता सध्या 2 म्हशी आहेत बाकी त्यांच्या गाड्या वगैरे येत असतात तर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या म्हशी नक्की खरेदी करा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण बोलीमध्ये म्हशी वगैरे खरेदी करून देतो.